हॅलो हाय, मी पूजा तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज बनवलेलं आहे शाही पनीर। बघू शकता किती छान असे शाही पनीर बनवलेलं आहे। सेम हॉटेलसारखी टेस्ट, टेक्स्चर सेम, खूप छान अशी रेसिपी आहे। पूर्ण रेसिपी बघा स्किप न करता। तर त्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 4-5 लसूणच्या पाकळ्या, कांदा, सुहाना मसाला, 2 तेजपत्ता, दालचिनी, लौंग, मिरे, आपले रेग्युलर स्पाइसेस, 5 अख्ख्या मिरच्या, हिंग आणि कुठल्याही ब्रँडचा तुम्ही ग्रेव्ही मसाला घेऊ शकता। आणि ग्रेव्ही मसाला स्किप करायचा असेल तर तुम्ही 50 ग्रॅम काजूची पेस्ट पण घेऊ शकता। त्याच्यात ॲड करायसाठी मी 50 ग्रॅम काजू घेतलेले आहेत। आधी तूप गरम करूया आपण कढईमध्ये। कढईत आपण काजू फ्राय करून घेऊया। त्यासाठी मी बटर पण घेतलेलं आहे। बघू शकता छान असं ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे। कांदा, टोमॅटो, लसूण आणि थोडेसे काजू मिक्स करून। हे माझं घरचं घरगुती तूप आहे। तुम्ही व्हिडिओ नशीन बघितला तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल। तर 2 चम्मच तूप घेतलेलं आहे, त्याच्यात 1 चम्मच तेल टाकलेलं आहे थोडंसं, आणि हिंग आणि मिरच्या त्याची फोडणी देऊया। आधी तेलात छान मिरच्या झाल्या की थोडं हिंग टाकूया, स्पाइसेस टाकूया आपले अख्खेवाले। ते झाले की नंतर आपण त्याच्यात प्युरी ॲड करूया, आपली टोमॅटो, कांदा, काजूची प्युरी छान आहे बघा। तेल सुटलं बा साईडला की छान आपली प्युरी छान झालेली आहे। आता आपण त्याच्यात ग्रेव्ही मसाला हा दुधात पण भिजवू शकता, पाण्यात पण भिजवू शकता। दुधात भिजवल्यानंतर खूप छान टेस्ट येते। त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता ऑप्शनल आहे। हळद अर्धा चम्मच, लाल मिर्च 1 चम्मच। किती छान असं तेल आलेलं आहे, बघू शकता बा साईडला। खूप छान अशी भाजी होते। कस्तुरी मेथी थोडीशी, छान असं धनिया पावडर 1 चम्मच। हा पनीर मसाला आहे, कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता। बघा खूप छान असं मिक्स करून घेऊया। खूप छान असं कलर आलेला आहे। थोडंसं पाणी ॲड करायचं, तुम्हाला जसं पातळ आवडत असेल तर जास्त पाणी ॲड करू शकता, मीडियम ठेवायचं असेल तर नॉर्मल पाणी ॲड करू शकता। बघा खूप छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे। त्यानंतर टेस्टनुसार आपण हे टाकणार आहोत, मीठ, थोडीशी 1 चम्मच साखर, गोडपणा येण्यासाठी थोडीशी साखर टाकायची। त्यानंतर काजू जे फ्राय करून घेतलेले ते काजू ॲड केलेले आहेत। हे 200 ग्रॅम पनीर आहे, त्याला कट करून घेतलेलं आहे मीडियम आकारचं। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कट करू शकता शेपमध्ये वेगवेगळ्या। आणि स्क्वेअरमध्ये कट केलेलं आहे, मीडियम साईजला ठेवलेलं आहे। बघू शकता की छान अशी ग्रेव्ही झालेली आहे। त्यानंतर आपण 1 चम्मच वरून त्याला बटर टाकूया। बघू शकता 5 मिनटं झाकून शिजवून घेतलेलं आहे। किती छान अशी आपली पनीर रेसिपी तयार झालेली आहे, शाही पनीर। तुम्ही साहित्यामध्ये आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब